नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धुरळा उडणार। आज रात्री 10 वाजेपर्यंत करता येणार प्रचार। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या निवडणूक संचालन समितीची बैठक। भाजप भूमी अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार राहणार उपस्थित। खासदार संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद। प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर राऊत माध्यमांशी संवाद साधणार। महिनाभरानंतर राऊतांची पत्रकार परिषद। आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात। 19 डिसेंबरपर्यंत चालणार अधिवेशन। 19 दिवसांच्या अधिवेशनात 15 बैठका होणार। अणुऊर्जा विधेयकासह 10 नवीन विधेयकं सादर होण्याची शक्यता। 8 डिसेंबरपासून महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन। हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपूरमध्ये तयारी सुरू। विधान भवन सचिवालय आजपासून सुरू होणार। शक्तीपीठ महामार्ग चंदगड मार्गे जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चंदगडच्या सभेत घोषणा। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा मुख्यमंत्र्यांना विरोध। ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा नंबर पहिला। लाडकी बहीण योजनेचा दाखला देत एकनाथ शिंदे यांचं रवींद्र चव्हाणांच्या टीकेला प्रत्युत्तर। निलेश राणेंकडे फटाक्यांची कमी नाही। इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा। मालवणच्या प्रचार सभेत एकनाथ शिंदेंकडून निलेश राणे यांचं कौतुक। माझ्या मंत्रिमंडळात कोणतीही जागा नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा जयंत पाटील यांना टोला। तर अभी हमारा ध्यान वक्त पर है, रंग बदलने वालों को बाद में देखेंगे। जयंत पाटील यांची सुद्धा शायरीतून टोलेबाजी। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबाबू पाटलांच्या कार्यालयाची झाडाझडती। सांगोल्यात एसीबी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी। 1 तासाच्या तपासणीनंतर पथक रिकाम्या हाती परतलं। युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबीय एकत्र। शरद पवार, सुनेत्रा पवार शिवाय पार्थ पवार यांच्यासह राज ठाकरेंची सुद्धा उपस्थिती। युगेंद्र पवारांच्या लग्नामध्ये सुप्रिया सुळेंनी धरला ठेका। बोईसर तारापूर चिंचणी बायपासवर भीषण अपघात। भरधाव कारनं दुचाकीस्वाराला उडवलं। दुचाकीवरील एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी।